आषाढ महिना म्हटलं की प्रत्येक घरामध्ये तळणवळण केला जातं. तर आज आपण अशाच पद्धतीचं मराठवाडा स्पेशल असलेलं वदबल किंवा गोड पुऱ्या पाहणार आहोत. अशा पद्धतीची ही गोड पुरी छान मऊसूद होते खायला आणि शिवाय करायला सुद्धा साधी सोपी आहे. मोजक्या साहित्यात तयार होते आणि 15 दिवस आरामात टिकून राहते. छान मऊसूद राहतात. या पद्धतीने नक्की करून पहा. तर इथे मी चिरून घेतलेला गूळ 2 कप घेतलेला आहे आणि यामध्ये साधारण 1-1.5 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यापेक्षा पाणी जास्त टाकू नका. आणि त्याचबरोबर त्याच कपाने इथे मी घेतलेला आहे साधारण 5 कप इतकं गव्हाचं पीठ. 1 कपसाठी 2.5 कप या पद्धतीने घेतलेला आहे. तर ज्या पद्धतीने आपण गूळ दाबून भरून किंवा हलक्या हाताने घेतलेला आहे त्याच पद्धतीने पिठाचा सुद्धा प्रमाण ठेवायचं आणि 4 चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आता परातीमध्ये हे रवा आणि गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर गूळ सुद्धा पाण्यामध्ये विरघळला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करूया. तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाक वगैरे करायचं नाही, फक्त गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पीठ जे आहे व्यवस्थित मिक्स करायचं. त्यापैकी 4 चमचे पीठ आपल्याला बाजून काढून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडंसं असं पाण्यामध्ये हे पिठाचं मिश्रण करायचं आणि जे आपण गुळाचं पाणी केलं होतं त्यामध्ये टाकायचं. तर इथे या पद्धतीने पिठाचं मिश्रण या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे आपलं जे वदबल आहेत ते छान असं मऊसूत राहतात. तर या ठिकाणी गरम गरम असते वेळेसच हे सगळं पाणी छान व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी गव्हाचं पीठ घेत नाही तर जाडसर असं गहू दळून आणतात, म्हणजे एक प्रकारचं रवा दळून आणतात. रवाळ दळून आणल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीचे हे पुऱ्या किंवा वदबल केले जातात. तर तशी एक पद्धत आहे आणि काही ठिकाणी दळून आणणं शक्य नसते किंवा आयत्या पिठाचं करायचं असते तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने रवा मिक्स करून थंड झालं की हाताने एकसारखं तयार करून घ्यायचं. आता हाताला सोचवेल इतपत थंड करायचं. त्यानंतर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि आपल्याला याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे. प्लास्टिकच्या कव्हरवर छान थापून घ्यायचं आहे. तर इथे आपण जे पुऱ्या करत आहोत ते थापून करत आहोत, कुठल्याही प्रकारचे लाटायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी हाताने जमेल तेवढं असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पैस करून घ्यायचं. जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही. प्लास्टिकच्या कव्हरला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे चिटकून बसणार नाही आणि खालच्या साईडला थोडंसं खसखस पेरायची. त्यानंतर त्यावर वदबल आपल्याला थापून घ्यायचं आहे किंवा गोड पुऱ्या थापून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पुऱ्या थापून झाल्यानंतर वरच्या साईडला सुद्धा हे खसखस वरतून पेरून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर या ठिकाणी आता या पद्धतीने मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये इथे मी हे पुऱ्या किंवा वदबल तयार करून घेत आहे. तर या पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे. तर एक किमान 5 ते 6 झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तळते वेळेस सुद्धा तेल जे आहे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गरम असायला पाहिजे, जास्त कडक नको किंवा जास्त थंड नको. गोष्ट जास्त थंड असेल तर पुऱ्या किंवा वदबल मऊ होण्यासाठी थापते वेळेस असेल तर आपल्याला आपले जे वदबल आहेत ते थोडंसं जाडच ठेवायचं. जाड म्हटलं तर जास्त जाड ठेवायचं नाही, मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तळते वेळेस आपल्याला तेल छान गरम आहे का चेक करायचं. त्यानंतर आपल्याला वदबल टाकायचे आहे. मध्यम गॅसवर आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमचा वगैरे टाकायचं नाही. त्यानंतर याचा आकार धरल्या गेलं की आपल्याला हे छान असं पलटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता थोडंसं आकार धरलं की दोन्ही साईडला छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जास्त लालसर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. थोडंसं हलकंसं गव्हाळ असलेलं आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी दोन्ही पद्धतीच्या ह्या ज्या पुऱ्या आहेत किंवा वदबल आहेत तळून घेतलेल्या आहेत. तर मस्त मऊसूद होतात. यावर थोडंसं तूप टाकून खायचं, मस्त चव लागते. तूप आणि वदबल मस्त चवीला अप्रतिम होतो. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला